त्यातले काही जे लोक होते त्यांना पाहिल्यावरती आम्हाला धक्का बसला. भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल म्हणजे किती ढोंग आणि पाखंड आहे की सरसंघ चालकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती, अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. एक नटी होती बाजूला, ती म्हणली आय लव्ह भागवत, मला भागवत फार आवडतात. तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या F-16 प्रमाणे बनवल्याचा आरोपाने तुरुंगात होता. राऊसाहेब आंध्रलेखातनं महापौरांसाठी वाटेल ते असं म्हणत तुम्ही भाजपवरची टीका करत असताना मनसेलाही घरचा आहेर दिल्याचं बघायला मिळालं. त्याच्यावर आपण बोलू नंतर. काल परवा मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यानिमित्त एक सांस्कृतिक वैचारिक कार्यक्रम पार पडला आणि सरसंघ चालक डॉक्टर आदरणीय मोहनराव भागवत यांनी एका मोठ्या समुदायाला संबोधित केले. संघाची 100 वर्ष होणं ही आनंदाची गोष्ट आहे. ऐतिहासिक असेल, प्रेरणादायी असेल, पण आमच्यासाठी ही सदैव आनंदाची गोष्ट राहिली की संघासारखी एक संस्था सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रामध्ये हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी काम करते. पण तो संघ आज नाही. काल आम्ही संघाच्या प्रमुखांचं भाषण ऐकलं. संघाच्या त्या कार्यक्रमाला अनेक लोक निमंत्रित केले होते. सिनेकलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रातले मान्यवर होते. त्यातले काही जे लोक होते त्यांना पाहिल्यावरती आम्हाला धक्का बसला. भारतीय जनता पक्षाच्या आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल म्हणजे किती ढोंग आणि पाखंड आहे. म्हणजे असं आहे की आम्ही पाहिलं की गायक अदनान सामी हा सरसंघ चालकांबरोबर बसून चहा पितोय किंवा काय ब्रेकफास्ट करतोय, काय जे असेल ते. सरसंघ चालकांना कदाचित माहीत नसावं किंवा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि निमंत्रणं दिली त्यांनाही माहीत नसावं की सरसंघ चालकांच्या बाजूला बसलेल्या व्यक्ती, अनेक व्यक्ती ह्या देशविरोधी कृत्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अदनान सामीचे वडील अरशद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये होते, त्यांच्या एअरफोर्समध्ये होते आणि 1965च्या युद्धामध्ये, भारत पाक युद्धामध्ये या अरशद खान यांनी भारतावरती बॉम्बिंग केलं होतं. पठाणकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता. तो अदनान स्वामी सरसंघ चालकांच्या बगलेत बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देताय आणि कोणत्या इतिहासाचे धडे देताय? एक नटी होती बाजूला, ती म्हणली आय लव्ह भागवत, मला भागवत फार आवडतात.
तिच्यावर आर्थिक अफरातफरीबद्दल लुकआउट नोटीस आहे आणि तिच्या नवऱ्यावरती पोर्न फिल्म लहान मुलांच्या Epstein प्रमाणे बनवल्याचा आरोपाने तुरुंगात होतो. ही काय प्रेरणा आहे? असे असंख्य लोक तिकडे होते. कदाचित सरसंघ चालकांना हे माहीत नसेल की संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं आहे. भारतावर हल्ला करणारे पाकिस्तानी, लुकआउट नोटीस असलेले नटवर्य सगळे नटनट्या, बँका बुडवणारे लोक, यांना बोलवून तुम्ही देशाला काय संदेश देताय? संघ पापावरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करताय का? आम्हाला संघाविषयी आदर आहे, प्रेम आहे, पण हे चित्र पाहिल्यावरती संघामुळे भाजपला आजचे दिन आले असं ते म्हणाले. पण देशाला आजचे दिन आलेले नाही. त्याला जबाबदार संघ आहे, त्याला जबाबदार संघ आहे. संघामुळे भाजपला अच्छे दिन आले, पण त्याच भाजपच्या सत्तेमुळे देशातले अच्छे दिन निघून गेले. हा देश अमेरिकेचा गुलाम झाला, याची जबाबदारी सरसंघ चालकांनी घ्यायला. ज्या पद्धतीनं ट्रेड डील झालेलं आहे, सरसंघ चालक असं म्हणत होते त्यांच्या लेक्चरमध्ये, आमच्या अटी आणि करार शर्तीवरती अशा प्रकारचे करार व्हायला पाहिजे, तसे झालेले नाहीये. प्रेसिडेंट ट्रम्पच्या अटी शर्तीवरती आम्ही शरणागती पत्करली. म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे प्रधानमंत्री आहेत, जे संघाचे प्रचारक होते, त्याच्यामुळे देश जो अमेरिकेचा गुलाम झालाय त्याची जबाबदारी संघानं स्वीकारली पाहिजे. असे असंख्य प्रकार आहेत. चारित्र्याच्या गोष्टी केल्या. गुणवान आणि गुणवंतामुळे देशात परिवर्तन होईल असं संघ चालक म्हटले, स्वागत आहे. पण देशभरातले सगळे भ्रष्टाचारी, गुन्हेगार, व्यभिचारी, बलात्कारी पक्षात घेऊन सत्ता आणणाऱ्यांमुळे देशात कोणतं सामाजिक परिवर्तन होणार आहे? याविषयी जर सरसंघ चालकांनी जर आम्हाला मार्गदर्शन केलं असतं देशाला, तर आम्ही त्यांच्या ऋणात राहिलो असतो. सावरकरांच्या भारतरत्नाबद्दलही बोलले की भारतरत्नाचा सन्मान वाढेल जर सावरकरांना तो दिला तर. मग का देत नाहीत? त्यांचं सरकार आहे. तुमची तर मागणी आहे अनेक वर्षांपासून. नाही, मग संघाचे स्वयंसेवक ज्या सरकारमध्ये आहेत आणि ज्या सरकारसाठी, जे सरकार सत्तेवर आणण्यासाठी लाखो स्वयंसेवकांनी जीवाचं रान केलेलं आहे, ते सरकार वीर सावरकरांना भारतरत्न का देत नाही? हा सवाल लेक्चरमध्ये विचारण्यापेक्षा त्यांनी प्रधानमंत्री मोदी आणि अमित शहाना थेट विचारायला हवा. मागच्या काही वर्षांपासून सरकार आहे, मग हा का विचारला जात नसता? काय, भाजप आणि संघ एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सध्या आम्ही जो संघ पाहिलेला आहे तो बाळासाहेब देवरसांचा, म्हणजे आम्हाला जेव्हा कळायला लागलं तेव्हा, आणि रज्जू भैयांचा हा संघ आम्ही पाहिला. आम्ही त्यांच्या पायांना चरणस्पर्श करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. या दोन्ही सरसंघ चालकांच्या, सुदर्शन यांनाही आम्ही भेटलेलो आहोत, ते मातोश्रीवर सुद्धा आलेले आहेत. बाळासाहेब देवरसांना भेटण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंबरोबर आम्ही अनेकदा गेलेलो आहोत मुंबईत. त्याच्यामुळे आम्ही जो संघ पाहिला, अनुभवला, तो आज दिसत नाही. हे कालच्या त्यांच्या संबोधनाच्या वेळेला जे लोक होते त्यांच्या आसपास, पाकिस्तानचे लुकआउट नोटीसवाले, जावेद अख्तरना बोलवल्याचं मला दिसत नाही. ते सुद्धा फार मोठे सामाजिक विचारवंत आहेत. जावेद अख्तर यांचे काका हे अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्यापणाची शिक्षा भोगत होते. हे बहुतेक माहीत नसेल. शाहरुख खानना बोलवलं नाही. शाहरुख खानचे आजोबा, बरं का, लेफ्टनंट जनरल शाहनवाज मला वाटतं त्यांचं नाव, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सैन्याचे सेनापती होते. हे सगळे राष्ट्रद्रोही आहेत त्यांच्या दृष्टीने. पण अदनान सामी वगैरे जे लोक आहेत, वजा नटनट्या ज्यांचं लुकआउट नोटीस आहे फ्रॉड आणि पॉर्न फिल्म्स बनवल्याबद्दल, हे संघ परिवाराच्या दृष्टीनं नवीन राष्ट्रभक्त आणि राष्ट्रवादी आहे.